जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 45 सेल्सिअस पर्यंत पोहोचलं असून एका आठवड्यात 2 वेळा अवकाळी पावसानं हजेरी देखील लावली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 24 तास उलटून गेले तरीही पंचनामा अद्यापपर्यंत झालेला नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे। तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 45 अंशावर गेलं असताना देखील मध्यंतरी या 8 दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाळ्याने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। रावेर असेल, मुक्ताईनगर असेल, चोपडा असेल, अशा काही तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर कुठेतरी गारपीट देखील झाली आहे। या अवकाळी पावसामुळे व या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे या संदर्भात आपण त्या शेतकऱ्यांसोबत बातचीत करणार आहोत। कितीचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडनं यांना काय अपेक्षा आहे। दादा, काय सांगणार? या परिसरामध्ये गारपीट झालेली आहे, 2 वेळा गारपीट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालंय, काय सांगणार? म्हणजे केळी, कांदा आणि मका याचं नुकसान झालेलं आहे। आता नेमकं त्याच्यामध्ये आता शासनाचे जे काय निकष असतात ते शेतकऱ्यांना डावलू नये शासनाने, असं आमचं मत आहे। आणि शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत ताबडतोब द्यावी असं